अजित पवार यांनी अशा मंत्र्यांना ताबडतोब हाकलायला पाहिजे होतं. त्यांनी नाही हाकललं. मित्रांनो नमस्कार. अजित पवार यांच्या पक्षाचे नेहमीच वादग्रस्त ठरणारे मंत्री माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री. या माणिकराव कोकाटे यांनी काल अत्यंत असे असंवेदनशील विधान केलं. शेतकऱ्याची मन दुखावली या माणसानी. तसं पाहिलं तर बघा, याआधी सुद्धा अशाच प्रकारची विधानं त्यांनी केलेली आहेत. अहो, राज्याचे कृषी मंत्री पद त्याच्याकडे आहे आणि ते मात्र शेतकऱ्यांना भिकाऱ्याची सुद्धा उपमा देतात. मग हे काय भलं करणार हो शेतकऱ्यांचं? एकापेक्षा एक वादग्रस्त विधानं करणारे हे मंत्री माणिकराव कोकाटे आता पुन्हा बडबडले. कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी. अजित पवारांनी मुद्दाम होऊन हे खातं आपल्याला दिलं आहे अशी बडबड या कोकाट्यांनी जाहीर कार्यक्रमामधून केली. अहो, राज्यात शेतकरी आजही सुखी समाधानी नाही. अनेक अडचणीचे डोंगर ओलांडून अर्धपोटी राहून तो जगाचं पोट भरीत आहे. कुठलं तरी एखादं सरकार येईल, मायबाप सरकार म्हणूया हवं तर, कुठलं तरी एखादं मायबाप सरकार येईल आणि आपल्या दुःखावर फुंकर घालेल, आपल्या जखमेवर कोणीतरी मलम लावेल अशा प्रकारची अपेक्षा करीत तो आज देखील काळ्या मातीत घाम घालतोय, आपल्या अश्रूंनी काळ्या मातीत अंकुर फुलवतोय. त्याला कोणाचीही मदत होत नाही. फक्त तो आशेवर जगतो आहे, लोकांची पोटं भरून. आपण सरकारमध्ये बसलेले असंवेदनशील मंत्री त्यांची आणि त्यांच्या दुःखाची थट्टा करीत नाहीत का? हे राज्याच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळावा अशी अपेक्षा असते. पण या विभागाचा मंत्रीच म्हणतो कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी. वा रे वा. कृषी मंत्र्यांना आपली मानसिकता अशा पद्धतीने दाखवली. अशा उदासीन मानसिकता असलेल्या मंत्र्याकडून आता शेतकऱ्यांना कसली अपेक्षा असणार आहे हो? नाहीतरी एरवी तरी कुठं असते, पण आता ही तर ही एवढी मोठी उदासीनता. अशा मंत्र्यांच्या हातात नारळ देऊन त्यांना घरी बसवा आणि शेतकऱ्याबद्दल काही संवेदना असतीलच कोणाकडं तर तशा एखाद्या नेत्याला कृषी मंत्री करा अशी मागणी कालपासून होते. स्वतःला शेतकरी म्हणून घेणाऱ्या अजित पवार यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. म्हणजे हे सगळं घडल्यावर तरी अजित पवार यांनी अशा मंत्र्यांना ताबडतोब हाकलायला पाहिजे होतं. त्यांनी नाही हाकललं. समजा त्यांनी नाही हाकललं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी पुढाकार घ्यायला हवा होता अशी अपेक्षा होती. पण तसंही काहीच घडताना दिसत नाही. स्वाभाविक आहे, त्यांना फक्त त्यांचं राजकारण करायचं आहे. राजकारणासाठी आपली लोक फक्त सांभाळून ठेवायची आहेत. शेतकऱ्यांचं काय हो, मतदान येईल त्यावेळेला बघू. शेतकऱ्यांचा विषय फक्त मतदानासाठी आणि भाषणबाजीसाठी वापरायचा बस. या कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बाबत असंवेदनशील विधान केलं. पण अजूनही अजित पवार याबाबत गोलमाल बोलत आहेत नेहमीप्रमाणे. स्वतःहून तर ते काही बोललेच नाहीत हो. पण जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणतात, मी यापूर्वी देखील कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत असं वक्तव्य होऊ नये असं सांगितलेलं आहे. मग काय झालं पुढं? शेतकरी हा बळीराजा आहे, तो लाखांचा पोशिंदा आहे. सगळ्याच गोष्टी आम्हाला देखील माहीत आहेत, पण सगळ्याच गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या? काही गोष्टी मनात देखील ठेवायच्या असतात. माणिकराव कोकाटे यांना अजून मनात ठेवायची सवय नाही, त्यामुळं असं होत आहे. मात्र हे वक्तव्य फार महागात पडत असतं मला. म्हणजे अजित पवारांना हे खूप महागात पडतंय असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बघा, अप्रत्यक्षपणे का होईना पण अजित पवार यांनी या कोकाटे यांच्या बोलण्याचं समर्थन केलं आहे की नाही? सगळ्या गोष्टी बोलून कशाला दाखवायची, त्या मनात ठेवायच्या असतात असं अजित पवार म्हणतात. पण कोकाटे यांनी असंवेदनशील विधानं केली, त्यावरती काही बोलायला तयार नाही आहेत. मग त्यांची हकालपट्टी करणं, त्यांना नारळ देणं हे तर खूप दूरचं. कोकाटे यांनी मनात ठेवायची सवय करावी असं अजितदादा म्हणता आले. पण अशा प्रकारची विधानं करून शेतकऱ्यांच्या प्रती असंवेदनशीलता दाखवणे असं मात्र ते म्हणाले नाहीत. म्हणजे अजितदादा पवार अप्रत्यक्षपणे का होईना पण कोकाटे यांच्या या असंवेदनशील विधानाशी सहमत आहेत असा अर्थ यातून निघू शकतो. कोकाटे सारखे निगरगट्ट मंत्री आणि त्यांच्यावर पांघरून घालणारे हे अजित पवार यांच्यासारखे वरिष्ठ नेते असतील तर मग काय हो,
शेतकऱ्याचं कसं आणि कोण भलं करणार? उत्तर नसलेला हा प्रश्न आहे. तुमच्याकडे आहे का उत्तर? मित्रांनो, तुम्ही काय सांगाल जरूर व्यक्त व्हा आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.